तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे, तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं माप कसं काढायचं एकदम सोप्या भाषेमध्ये. त्या ब्लाऊजवरती माप कसं काढायचं ना, ब्लाऊजवरती पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला शिवण्यापेक्षा जी अवघड असते ती म्हणजे परफेक्ट माप काढता येणं. जर माप काढता येत असेल तर ब्लाऊज कसा पण आपल्याला शिवता येतो. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला योग्य ब्लाऊजवरती माप कशी काढायची आणि त्याच्यामध्ये किती वाढवायचं ही बरोबर तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं कुठेही जायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दाखवते माप कशी काढायची. तर आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं आहे उंची, छाती, कंबर, मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर, बाही लांबी, दंडघेर, मुंडा आणि गळारुंदी. हे सगळं आपल्याला लाईनीने लिहून घ्यायचं आहे. आणि ब्लाऊजवरती कसं माप काढायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आपण सध्या कटोरी ब्लाऊजचं माप काढायला घेत आहे. तर ब्लाऊज कधी पण उलटा करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला परफेक्ट माप काढायचं म्हटलं तर ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे. इथं जी आपली शिलाई मार्जिंग असते वरची फिटिंगची, इथून वरती आपल्याला अर्धा इंच सोडायचा आहे आणि खाली जे ताणून घ्यायचं आहे, इथं सैल सोडायचं नाहीये, ब्लाऊज पूर्ण ताणून घ्यायचं आहे. तर हे आपलं 13.25 भरत आहे. 13.25 भरत आहे. तर ज्यावेळेस आपण इथलं खालची फोल्डिंग करतो, फक्त आपल्याला याच्यामध्ये पाऊण इंच म्हणजे वाढवायचं आहे. म्हणजे 13.5 इंच आपली पूर्ण उंची होणार आहे. 13.5 इंच. तर लिहून घ्यायचं आहे 13.5 इंच. म्हणजे फक्त पाव इंच म्हणजे दोन रेषा आपण फक्त वाढवलेल्या आहेत. आता आपण छातीचं माप घेणार आहोत. छातीचं माप कसं घ्यायचंय, ज्या वेळेस तुम्ही छातीचं माप घेताल त्यावेळेस प्रत्येक वेळेस हुकाच्या साईडनं माप घ्यायचंय. कारण जर तुम्ही लुकाच्या साईडनं घेतला तर ही जी पट्टी असते ती वाढीवची असते, तुम्हाला परफेक्ट माप भेटणार नाही. त्यामुळे हुकाच्या साईडनं तुम्हाला माप घ्यायचं आहे. बरोबर टेप इथं ठेवून जी आपली शिलाई मार्जिंग आहे, पहिली शिलाई किती भरते आपली 8.5 वरती येते. मग आपण 8.5 घ्यायची आहे. छाती आपली आली आहे 8.5 आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण शिलाई मार्जिंग साठी 1.5 इंच मिक्स करणार आहोत. बरोबर छातीचं माप आपल्या 10 आलेलं आहे. शिलाई मार्जिंग घ्यायला विसरायचं नाही. जर तुम्ही शिलाई मार्जिंग घ्यायला विसरलात तर ब्लाऊज ज्याच तुमच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे तिला ब्लाऊज बसणार नाही. जी कंबर आहे ते कमरेचं माप आपल्याला खालच्या साईडने घ्यायचं आहे. हुकाची पट्टीपासून घ्या किंवा लुकाच्या पट्टीपासून घ्या, कुठनं जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण टाईट करायचा आहे ब्लाऊज आणि व्यवस्थित माप घ्यायचं आहे. किती आला आहे 7.25. जर तुम्हाला इथला चौथा भाग करायचा आहे, जर चौथा भाग करायला नाही जमलं तर काय करायचं आहे, टेप फोल्डिंग करायचं आहे. एकदा केला, अजून एकदा केला. किती आलंय, बरोबर 7 आले. मग आपलं कंबर किती आली आहे 7 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्स साठी जे पाठीमागचे टक्स असतात, ब्लाऊजच्या पाठीमागचे जे टक्स असतात हे टक्स ह्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागत असतं. त्याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर आपली पूर्ण कंबर होतीये 9.5. 7 इंच कंबर, त्याच्यामध्ये 1 इंच टक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. ब्लाऊज टाकताना मागच्या गळ्याचं टाकताना व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे सुईच्या बाजूने. हा जो टेप आहे, आता वरती आपण शिलाई मार्जिंग मध्ये अर्धा इंच सोडलेला असते, त्याच्यामुळे वरती अर्धा इंच आपल्याला सोडायचा आहे. पाठीमागचा गळा किती बघायचा आहे, जेवढा आहे तेवढाच गळा घ्यायचा आहे. आपला पाठीमागचा गळा आलेला आहे 9.25. मग मी जेवढा आलेला आहे तेवढाच गळा घेणार आहे. गळा वाढवायचा नाही किंवा कमी पण करायचं नाही. पुढच्या गळ्याचं माप मी घेणार आहे.
ज्यावेळेस पुढच्या गळ्याचं तुम्ही माप घेता त्यावेळेस ब्लाऊज व्यवस्थित मांडायचा आहे, कारण जर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज मांडला नाही तर पुढचा गळा खाली येऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही तोच गळा असा जर मांडला तर तुमचा गळा पुढचा जास्त होणार आहे. 6.25 भरतोय असा गळा मांडायचा नाही, हे बरोबर चुकीचं होतंय सगळं. गळा मांडताना बरोबर व्यवस्थित असा मांडायचा आहे. अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन सोडायची आहे. आपला गळा किती आलाय? 5.25. मगाशी किती आला होता? 6. म्हणजे 1 इंचाने जरी म्हटलं तरी गळा खाली येणार आहे. आपला पुढचा गळा आलेला आहे 5.25. पुढचा गळा पण जेवढा आहे तेवढाच लिहून घ्यायचा आहे. आता शोल्डर पट्टी आपण उलट्या साईडनंच घेणार आहोत. इथं आपल्याला थोडीशी शिलाई मार्जिनला जागा लागणार आहे म्हणून थोडीशी एक्स्ट्रा सोडली आहे. आणि इथं किती आले? शोल्डर पट्टी आलेली आहे 3 इंच. मग बरोबर शोल्डर पट्टी 3 इंच घ्यायची. काहींचं शोल्डर छोटं असतं, पण छोटं जर शोल्डर असेल तर गळा उतरायला बघतो किंवा ब्लाऊज खालच्या साईडला यायला बघतो. त्यामुळे शोल्डर पट्टी व्यवस्थित घ्यायची. शोल्डर पट्टी बरोबर 3 आलेली आहे, ह्यांची 3 घ्यायची. शोल्डर पट्टी जशी आहे तशी घ्यायची, कारण आपण बाहेरून माप घेतलेलं नाही, उलट्या साईडनं माप घेतलेलं आहे. जर ज्यावेळेस तुम्ही बाहेरून घेता त्यावेळेस अर्धा इंच एक्स्ट्रा घेता. आता आपल्याला बाही लांबी पण उलट्या साईडनंच घ्यायची आहे. जेवढी शिलाई मार्जिन आहे त्या शिलाई मार्जिन पासून आपण इथपर्यंत घेतलं आहे, तर आपली बाही लांबी भरत आहे 5.5. जर तुमचा साधा ब्लाऊज असेल बिना अस्तरचा तर तुम्हाला 6.5 घ्यायचा आहे. आणि जर हा तुमचा ब्लाऊज अस्तरचा तुम्हाला काढायचा असेल तर फक्त इथं फोल्डिंग करायपुरतं म्हणजे 5.25 तुम्ही घेऊ शकता. मी अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे 5.25 घेत आहे. आता दंड घेर लगेच मोजून घ्यायचा आहे. दंड घेर इथून मांडायचा आहे इथपर्यंत. तर आपलं भरत आहे 4.5. तर जेवढं आहे तेवढं लिहून घ्यायचं आणि त्याच्यात 1.5 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे. शिलाई मार्जिन मिक्स करायला विसरायचं नाही. तर म्हणजे पूर्ण दंड घेरचा उंची येते, म्हणजे ही लांबी येते 6 इंच. मग आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. आता आपला राहिलेला आहे मुंडा आणि गळा रुंदी. मुंडा घेताना सुईच्या साईडनंच घ्यायचा आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर मुंडा घेताना मी इथं वरती अर्धा इंच सोडून, कारण आपला इथं शिलाई मार्जिन मध्ये जाते त्यामुळे इथं थोडा सोडून मी इथं घेत आहे. तर 5.5 ते 5.25 हिचा मुंडा येत आहे. जिथं जे आपला काखेचा भाग असतो तिथपर्यंत आपला मुंडा येत असतो. काही जण असं पट्टी फिरून घेतात, काही जण सरळ घेतात. कुणाची पद्धत वेगवेगळी असते. मी कसं घेताना इथं वरती अर्धा इंच सोडून मुंडा असा घेत आहे. ह्यांचा मुंडा 5.5 येत आहे म्हणून मी 5.5 घेत आहे. ज्यावेळेस तुम्ही 5च्या आतमध्ये घेचाल, लहान मुलींचंच 5च्या आतमध्ये येते मुंडा. जर तुम्ही खूप कमी घेतला तर तो कासल्यासारखा वाटेल, त्यामुळे जास्त घ्यायचा नाहीये. जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे. आता गळा रुंदी काढताना किती काढायची? दोन्ही हुक मी वरची लावून घेतलेले आहेत. आणि टाकताना ब्लाऊज कसा टाकलाय? बरोबर सरळ टाकलाय. जर तुम्ही असा टाकला तर गळा रुंदी तुमची जास्त येणार आहे. आणि जर गळा रुंदी तुम्ही जास्त घेतली तर पूर्ण शोल्डर गळ्याचं खाली उतारणार आहे. त्यामुळे टाकताना ब्लाऊज एकदम सरळ मध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला गळा रुंदी घ्यायची आहे. तर पूर्ण गळा रुंदी किती आली? 5. मग तुम्हाला 5च्या निम्म करायचं आहे. किती येते? 5च्या निम्म तुम्हाला 2.5. तर आपली गळा रुंदी आलेली आहे 2.5. तर तुम्हाला ब्लाऊज वरून कशी माप काढायची मी तुम्हाला हे शिकवलं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग कशी करायची हे शिकवणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, किंवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे हे पण नक्की सांगा. कारण ज्या वेळेस तुम्ही मला कमेंट करून सांगता की पुढचा व्हिडिओ आम्हाला असा पाहिजे ताई तसा पाहिजे, तर मी प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ बनेन. आणि मला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.